ईस्टर 1916 ही ईस्टर रायझिंगची जी घटना आहे, डब्लिन आयर्लंडमध्ये घडलेली, तिच्या स्मरणार्थ लिहिलेली डब्ल्यू.बी. इट्सची ही कविता आहे. इट्स हा एक पोएट आहे, ड्रामॅटिस्ट आहे, प्रोज रायटर आहे. त्याने ॲबे थिएटर फाउंड करण्यामध्ये आणि आयरिश लिटरेचर वाढवण्यामध्ये, एस्टॅब्लिश करण्यामध्ये बरीच मदत केली. अबाउट पोएम तर ही एक हिस्टॉरिकल पोएम आहे. कारण ईस्टर रायझिंग ही जी 24 एप्रिल 1916 मध्ये घडलेली घटना आहे, त्याच्या स्मरणार्थ लिहिलेली ही कविता आहे. यात 4 स्टांजाज आहे. राईम स्कीम ए बी ए बी सी डी सी डी ई एफ ई एफ अशी आहे. आणि ही एक इलिजीचा एक काइंड येतो. परफेक्ट इलिजी नाहीये, पण त्याचे काही साधर्मी गुणधर्म यात आढळतात. आणि पोएटिक डिव्हाइसेस जसं ऑक्झिमोरॉन आहे, रिफ्रेन आहे, सिमिली आहे, मेटाफर आहे, रेपिटिशन आहे, क्लायमॅक्स आहे, एक्सेट्रा. नाव हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. कारण की ही कविता हिस्टॉरिकल आहे. ही जी घटना आहे 24 एप्रिल 1916ला घडलेली, जिला ईस्टर रायझिंग म्हणून ओळखतात, तर तिच्यावर आधारित ही कविता आहे. त्यामुळे जर ती घटना का घडली हे जर आपल्याला कळालं तर कविता जास्त चांगल्या प्रकारे कळेल. तर आयर्लंड जो आहे तो कोलोनी होता ब्रिटिशांचा. म्हणजे ती एक वसाहत होती. जसं भारतसुद्धा ब्रिटिशांची एक वसाहत होती, तसं आयर्लंडसुद्धा वसाहत होती. आणि 1800 मध्येच आयर्लंडनी ग्रेट ब्रिटनला जॉईन केलं होतं. ठीक आहे. तर नंतर झालं काय की आयर्लंडचे जे काही कायदे कानून होते ते सगळे व्हॅनिश करून ब्रिटनच त्यांचे कायदे तिथे चालवत होता. कारण त्यांचं जवळपास लेगिस्लेचर सिस्टम सारखं होतं. तर त्याच्यामुळे झालं असं की जे आयरिश नॅशनलिस्ट होते त्यांना राग यायला लागला आणि त्यांनी असं ठरवलं की ठीक आहे, आता खूप झालं, आम्हाला आमचा होम रूल हवा आहे. त्यासाठी त्यांनी बिल पास केलं आणि ते बिल पास पण झालं. होम रूल बिल 1914 मध्ये पास झालं आणि ब्रिटिशांनी म्हणलं की ठीक आहे, होम रूल म्हणजे आमच्या राज्यात आमचेच कायदे कानून चालतील. तर ते बिल पास झालं. बट तेवढ्यात वर्ल्ड वॉर फर्स्ट सुरू झाला आणि ब्रिटिशांनी असं म्हणलं की जेव्हा हे पहिलं महायुद्ध संपेल तेव्हा आम्ही तुमचं जे हे होम रूलचे जे काही अंमलबजावणी आहे ते आम्ही करू. पण जे आयरिश नॅशनलिस्ट होते त्यांना मात्र लगेच फ्रीडम हवा होता हे युद्ध संपण्याच्या आतच. आणि त्यामुळे त्यांनी 24 एप्रिल 1916 हा दिवस नेमला आणि त्या दिवशी ईस्टर मंडेला त्यांनी ही रिबेलियन केलं, बंड पुकारला आणि त्यालाच ईस्टर रायझिंग म्हणून ओळखलं जातं. आता 1916ला हे ईस्टर रायझिंग झालं खरं, पण त्याचा हवा तसा इफेक्ट झाला नाही. काही लोकांनी फ्रीडम मान्य केलं तर काही लोकांना यू ब्रिटनमध्येच ठीक वाटत होतं. त्याच्यामुळे जो नॉर्थ आयर्लंड आहे तो ब्रिटनमध्येच शामील राहिला आणि जो साऊथ आयर्लंड आहे तो मात्र फ्री झाला आणि फायनली 1949ला त्याला फुल्ली इंडिपेंडंट रिपब्लिक ऑफ आयर्लंड असं म्हणता आलं. तर आता वळूया आपण कवितेकडे. पहिल्या स्टांजामध्ये कवी सांगतो की तो अगोदर त्या लोकांशी कसा भेटायचा. कोणते लोक? तर जे ईस्टर रायझिंगमध्ये बंडखोर म्हणून शामील झाले आणि दिवसाकाठी ते मृत्युमुखी देखील पडले. त्यांच्याशी तो अगोदर कसा भेटायचा ते सांगतो. त्यांचे चेहरे काही आंतरिक आंदोलने, ठाम भावना म्हणजे स्वातंत्र्यासाठी काहीतरी करण्याची जी उर्मी आहे ती दाखवतात. परंतु या बंडा अगोदर ती माणसे मात्र अतिशय सामान्य असायची. कोणी त्यांच्या कामावरून, दुकानावरून किंवा कार्यालयातून परतायची, रस्त्यात भेटणाऱ्या लोकांशी बोलायचे. याच डब्लिनच्या 18व्या शतकातील राखाडी घरांनी वेढलेल्या रस्त्यांवर त्यांचा वावर असायचा आणि कवी त्यांच्याशी उगाच त्यांना अडवून काहीतरी निरर्थक बोलायचा आणि त्यांच्याशी बोलत असताना कवीच्या डोक्यात काहीतरी गमती चालू असायच्या, ज्यातून तो सर्वांना हसवायचा. कवी इतरांसारखे गंभीर आयुष्य जगणे पसंत करत नव्हता, कारण त्याच्या मते सर्वजण सामान्य आणि नीरस आयुष्य जगतात. आता ईस्टर रायझिंग नंतर जरी सर्व पूर्वीपेक्षा वेगळं झालं असलं तरी ती घटना भयावह असून त्यामुळे काही चांगले बदल झाले आहेत असं तो म्हणतो.
यातली जी शेवटची ओळ आहे ती फार महत्त्वाची आहे. टेरिबल ब्युटी इज बॉर्न. टेरिबल ब्युटी इज बॉर्न म्हणजे जी काही घटना घडली ती अत्यंत भयावह होतं. ते तर मान्य. पण यात ब्युटी कशासाठी वापरले तर याचा अर्थ टेरिबल ब्युटी इज बॉर्न म्हणजे जे काही घडलं ते खूप भयावह घडलं. परंतु त्यातून एक गोष्ट चांगली झाली. ती म्हणजे आयरिश लोकांना त्यांच्या देशासाठी काहीही करण्यासाठी त्यांची तयारी आहे. अगदी ते बंड पुकारायला किंवा मृत्यू जायला सुद्धा आता घाबरत नाहीत देशासाठी. तर त्यासाठी हा ओळ वापरलेली आहे टेरेबल ब्युटी इज बॉर्न. त्यानंतर दुसऱ्या स्टांजामध्ये कवी बंडात सामील झालेल्या स्त्री पुरुषांबद्दल बोलतो. त्यात तो म्हणतो की एक स्त्री खूप आस्थेने प्रयत्न करत होती पण सकारात्मक बदल घडविण्यात ती यशस्वी ठरली. तिच्याविषयी तिच्या राजकारणामुळे खूप वाद झाले कारण ती सुरुवातीला तर व्यवस्थित कामे करायची परंतु नंतर राजकारणामुळे तिच्याबद्दल खूप वाद निर्माण झाले. त्यानंतर एक कवी व समीक्षक असणारी व्यक्ती बंडात उतरली. तसेच एक शिक्षक व कवी असणारा व्यक्ती यात उतरला. ही जर व्यक्ती यात नसती उतरली तर आज ती कदाचित प्रसिद्ध लेखक, कवी म्हणून राहिली असती. त्यानंतर तो एका दारुड्याविषयी पण सांगतो. शेवटी तो म्हणतो की देशासाठीच्या बंडात कित्येकांनी आपलं सामान्य आयुष्य त्यागलं. म्हणजे जी रेग्युलर लाईफ असते, उठणे, कामाला जाणे, वेगवेगळी सण सेलिब्रेट करणे. तर हे सगळं जे सामान्य आयुष्य होतं या लोकांनी त्यागलं आणि किती बदल झाले त्यांच्यामध्ये हे पण सांगतो. आणि शेवटी परत म्हणतो की ही घटना जरी भयावह असली तरी चांगले बदल होण्यास मदत झाली. आता तिसऱ्या स्टांजामध्ये तो म्हणतो, बंडखोर माणसे त्यांचे प्रेम, शक्ती, कार्यक्षमता त्यांचे त्यांच्या साध्यप्राप्तीमध्ये ओततात. त्यांचं जे काही गोल आहे ते अचीव्ह करण्यामध्ये हे सगळ्या गोष्टी ते त्यात ओततात. काही वेळा अशी माणसे क्रूर वाटू शकतात. जसं पाण्याच्या प्रवाहात एखादा दगड त्या प्रवाहात अडथळा आणतो, तशी ही लोकं सामान्य जनजीवनाच्या प्रवाहात ठाम निश्चयाची असल्यामुळे त्या दगडासारखी अडथळा आणणारी वाटतात. प्रवाहावरून जाणारा ढग किंवा पाण्यावर पाण्यात घोड्याचे खूर निसटणे म्हणजे प्रवाह पाण्याचा खाली चालू आहे, वरतून ढग जाणं किंवा अ, एखादा घोडा जर पाण्यातनं पळत असेल, तर त्याचं खूर म्हणजे पाय निसटणं, ह्या अगदी सामान्य घटना आहेत. पण यांचे परिणाम भयंकर होऊ शकतात. तसंच बंडखोरांबाबत असतं, असं ते म्हणतं. जसे इतर माणसे इतर सजीवा ज जसे इतर माणसे इतर सजीवांप्रमाणे प्रति मिनिट स्वतःच्या जीवनासाठी झगडत असतात. म्हणजे प्रत्येक मिनिटाला आपण आपलं आयुष्य कसं सुखी करता येईल किंवा अजून चांगल्या प्रकारे कसं हे करता येईल यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो. पण तशी बंडखोर माणसं नसतात. ती दगडाप्रमाणे एकाच दृष्टिकोनासोबत असतात. बंडखोर माणसांना पर्टिक्युलर गोष्ट कशी नष्ट करून त्यांना जे हवंय ते अचीव्ह कसं करता येईल एवढ्यासाठीच ते जगत असतात. त्यांचं ते कॉमन गोल असतं. आणि शेवटच्या कडव्यात कवी म्हणतो की जे लोक इतरांच्या कल्याणासाठी आयुष्य घालवतात त्यांच्या सामान्य भावना लोप पावतात. तो पुढे म्हणतो की या सर्व बलिदानांना यश मिळेल का? आणि तो म्हणतो की या प्रश्नाचं उत्तर देवानेच सांगावं. आपण सर्वांनी फक्त त्यांचे बलिदान गांभीर्याने, प्रेमाने व आदराने लक्षात असू द्यायचे. जसे एक आई आपलं मूल झोपेपर्यंत लक्ष ठेवून जागृत असते, तसंच आपणही जे बंडखोरांचं बलिदान आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि तो म्हणतो की बंडखोर मृत्युमुखी पडले हा विचार तो फेटाळतो. म्हणजे पर कोणत्यातरी साध्यासाठी किंवा कुठलं तरी नवीन गोल अचीव्ह करण्यासाठी नवीन बंडखोर तयार होतील, असं त्याला म्हणायचंय. हा शेवट नाही म्हणजे आयरिश लोकांनी ईस्टर रायझिंगमध्ये बंडखोर मेले, आता ते परत येणार नाहीत. हा विचार तो फेटाळतो. त्याचं म्हणणं की अजून असे अनेक बंड होतील आणि नवीन बंडखोर जन्म घेतील. त्यानंतर तो म्हणतो की या ज्या ईस्टर रायझिंगची जी ही घटना आहे त्याच्यामध्ये लोकांचे जीव नाहक तर गेले नाहीत ना. कारण ब्रिटनने कुठेतरी म्हणलं होतं की हे युद्ध जसं संपेल 1-2 वर्षात पहिलं महायुद्ध,
त्यानंतर आम्ही त्याची अंमलबजावणी करू होम रूल बिलची. तर त्याच्यामुळे त्याच्या अगोदरच हे रायझिंग करणं आणि एवढे लोक मरणं हे कुठे चुकीचं तर झालं नाही ना. आणि त्यावर तोच उत्तर देतो, की लोकांना या सर्वांपेक्षा त्यांच्या देशासाठी जीव दिलाय हीच गोष्ट अभिमानाची वाटते. आणि शेवटी काही महत्त्वाच्या बंडखोरांची नावं तो घेतो, जी ईस्टर रायझिंगमध्ये होती आणि म्हणतो, की आयर्लंडच्या स्वातंत्र्याचा जेव्हा जेव्हा उल्लेख होईल, तेव्हा या बलिदान देणाऱ्या देशभक्तांना आठवलं जाईल. थँक्स फॉर वॉचिंग.